काहीच दिवसांपूर्वी अभिनेते प्रकाश राज यांना ईडीनं समन्स बजावला आणि चौकशीसाठी बोलावून घेतलं। प्रकरण होतं 100 कोटींच्या पॉन्झी घोटाळ्याचं। लोकांना सोनं खरेदी करण्यात फायदा दाखवून गुंतवणूक करायला लावायची आणि ते पैसे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ट्रान्सफर करायचे। असं करत करतच लोकांच्या तब्बल 100 कोटींना चुना लागला। तामिळनाडूमधल्या प्रणव ज्वेलर्सनं लाखो लोकांचं सोनं कसं लुबाडलं? प्रकाश राज यांचा एवढ्या मोठ्या घोटाळ्याशी संबंध काय? पॉन्झी घोटाळा करणारे प्रणव ज्वेलर्स गेलेत कुठं? 100 कोटींच्या या घोटाळ्यात लोक कसे अडकत गेलेत हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शिवानी खोरगडे आणि तुम्ही बघत आहात मराठी चावडी। तामिळनाडूमधलं तिरुचिरापल्ली हे मोठं शहर, तिथं सुरू होतं प्रणव ज्वेलर्स हे शोरूम। सोन्याच्या दागिन्यांवर ऑफर आणि स्कीम यामुळे कमी वेळातच प्रणव ज्वेलर्स लोकप्रिय झालं आणि गर्दी खेचू लागलं। दुकानाचा नफा आणि व्याप दोन्ही वाढलं आणि काहीच दिवसात चेन्नई, कोइंबतूर, इरोड, नागरकोइल अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये प्रणव ज्वेलर्सनं आपलं बस्थान उघडलं। इथं सगळीकडे प्रणव ज्वेलर्सनं पॉन्झी स्कीम सुरू केली। म्हणजे काय तर समजा तुम्हाला वर्षाला लाखभर रुपयाचे सोन्याचे दागिने विकत घ्यायचे असतील तर महिन्याला 8,000 रुपये तुम्ही त्या ज्वेलर्सकडे जमा करायचे। या किस्तीचे शेवटच्या 12व्या महिन्याचे पैसे ज्वेलर्स भरणार आणि वर्षाकाठी तेव्हा सोन्याचे जे काही भाव असतील त्याप्रमाणे त्या लाखभर रुपयात येईल तितकं सोनं तुम्ही घेऊन जाऊ शकता। दुसरी स्कीम होती ती म्हणजे लोकांनी त्यांचे जुने दागिने, सोन्याचे दागिने ज्वेलर्सकडे ठेवून द्यायचे। तिथून बरोबर 1 वर्षानंतर ज्वेलर्स त्यांना त्याच वजनाचे नवीन दागिने देतील। तर या दोन्ही स्कीममुळे प्रणव ज्वेलर्सकडे लोकांची गर्दी खेचली गेली। लोक भराभर पैसे आणि सोनं गुंतवायला लागले। या स्कीमसाठी प्रणव ज्वेलर्सनं अभिनेते प्रकाश राज यांच्याशी कोलॅबोरेशन केलं आणि जाहिरात केली। आता तुम्ही तर बघतच असाल, विशेषतः साऊथकडच्या कलाकारांवर तिथल्या लोकांचं किती प्रेम आहे। लोकांना वाटलं प्रकाश राज हे जाहिरात करतायत म्हणजे विश्वास ठेवण्यासारखीच ही स्कीम आहे। प्रणव ज्वेलर्सचे पॉश आणि मोठे शोरूम, प्रकाश राज यांची जाहिरात, या सगळ्याचा प्रणव ज्वेलर्सला लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी मोठी मदत झाली। वर्षभर हे सुरूच होतं। वर्षभरानंतर ग्राहक आपले गुंतवलेले पैसे आणि दागिने परत घ्यायला प्रणव ज्वेलर्सच्या शोरूमला आलेत, तर त्यांना दुकानाचं शटर बंद दिसलं। ग्राहकांना सुरुवातीला असं वाटलं की काही कारणास्तव दुकान बंद असेल किंवा काहीच दिवसांसाठी दुकान बंद ठेवण्यात आलं असेल। ग्राहकांनी पेशन्स ठेवून आठवडाभर वाट बघितली, पण शटर बंद ते बंदच राहिलं। मग काय, शोरूम समोर ग्राहकांची एकमेकांशी ओळख झाली, बोलणं झालं। तेव्हा ग्राहकांना कळलं प्रणव ज्वेलर्सचे जितक्या जिल्ह्यांमध्ये शोरूम आहेत ते सगळेच शोरूम बंद झालेत। त्यातून आपला पैसा आणि सोनं बुडलंय याची त्यांना जाणीव झाली। काही ग्राहक पोलिसात गेलेत आणि त्यांनी तक्रार नोंदवली। आधी तर पोलिसांनी छोटी मोठी फसवणूक आहे समजून हे प्रकरण हलक्यात घेतलं, पण तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यातून पोलिसांकडे प्रणव ज्वेलर्सच्या नावे येणाऱ्या तक्रारी ज्या होत्या त्या वाढतच होत्या। तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की हा घोटाळा आहे। पोलिसांनी प्रणव ज्वेलर्सच्या सगळ्या दुकानांवर छापेमारी केली। तेव्हा त्यांना सगळे दुकान रिकामे झालेले दिसले। फक्त तिथं काही किलो चांदी आणि हिशेबाची काही कागदपत्र सापडली। हे प्रकरण पोलिसांनी इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग म्हणजेच EOW कडे सोपवलं। EOW ने हिशेबाची कागदपत्र तपासलीत, आणखीन प्रकरणाची चौकशी केली आणि त्यात त्यांना कळलं की प्रणव ज्वेलर्स या कंपनीनं ग्राहकांचा पैसा हा एका कंपनीत गुंतवला। तो पैसा त्या कंपनीतून दुसऱ्या कंपनीकडे आणि दुसऱ्या कंपनीकडून तिसऱ्या कंपनीकडे असा वेगवेगळ्या जागी फिरवला गेलाय। म्हणजेच हे कुणालाच कळायला नको की पैसा नेमका कुठे गेला आहे। हा घोटाळा 100 कोटींचा असल्याचं लक्षात येताच ईडी या प्रकरणात उतरली। मग EOW आणि ईडीनं प्रणव ज्वेलर्सचे जाहिरात करणारे प्रकाश राज यांना चौकशीसाठी बोलवलं, जेणेकरून प्रणव ज्वेलर्सबद्दल आणखीन माहिती मिळू शकेल। आता होतं काय की अनेक ज्वेलर्स आणि बँक गोल्ड डिपॉझिट स्कीम चालवत आहेत। ही खूप कॉमन स्कीम झालेली आहे। फक्त व्याजाच्या दरात आणि सोन्याच्या भावात फरक पडतो, पण करोडो लोक आज या गोल्ड डिपॉझिट स्कीम्समध्ये गुंतवणूक करत आहेत। बऱ्याचदा कुठलाही अधिकृत कॉन्ट्रॅक्ट पेपर किंवा कुठलीही गॅरंटी याशिवाय ज्वेलर्स या स्कीम लोकांच्या गळ्यात उतरवत असतात। त्यामुळे
केवळ अशी स्कीम आहे, ज्वेलर्सकडे याचा कागद बघून गुंतवणूक करायला जाऊ नका. तर गोल्ड डिपॉझिटची गॅरंटी काय तेही त्यांना विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. विशेषतः गोल्ड डिपॉझिट स्कीम मध्ये नेहमी गुंतवणूक करणारे जर का तुमच्या ओळखीत असतील तर अशांना हा व्हिडिओ आवर्जून दाखवा. या प्रकरणी तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट करून कळवा आणि आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. मराठी चावडी हे YouTube चॅनल आणि सबस्क्राईबही नक्की करा.